नमस्कार मंडळी, माझे ब्लॉग बघताय आणि बघून हसताय ना. हसलंच पाहिजे. तर आज सकाळची सगळी कामं उरकून जरा बाहेर पडलो. सरळ वायसी कॉलेज गाठलं. आता वायसी कॉलेज आणि माझं नातं जरा वेगळंच बनलंय बरं का. तुम्हाला वाटत असेल हा कॉलेजमध्ये काय करतो, तर भावानो मी तिकडे जातो माझ्या खास दोस्ताला भेटायला. ड्युटीचा ताण, रोजची धावपळ आणि मनातली टेन्शन जरा कमी व्हावं म्हणून मी आणि माझा दोस्त तिथे भेटत असतो. त्याच्यासोबत फिरताना, गप्पा मारताना आणि दोन शब्द मनोवर घासताना मला एकदम भारी वाटतं. कारण मैत्री हे असं नातं आहे की त्याला वयाचं बंधन नसतं. मग काय, कॅन्टीनमध्ये जाऊन सरबत, चिप्स आणि बाकी खाऊवर ताव मारला. थोडी मज्जा मस्ती, थोडी गप्पा आणि भरपूर हर्षा झाला. त्यानंतर ठरलं की आज लिम गावात असणारी ऐतिहासिक बारामोटीची विहीर बघायची. मग काय, गाडी काढली आणि निघालो लिमच्या रस्त्यानं. वाड्यात आमच्या सह्याद्रीला म्हणलं माझा जरा हटके स्टाईल व्हिडिओ बनव. मग काय, सह्याद्री उलटा बसला आणि माझा वाकडा तिकडा गाडी चालवताना व्हिडिओ बनवला. आणि तसंच पुढे पुढे निघालो असता पाठीमागून येणाऱ्या ऋग्वेदला आणि मुन्नाला जरा पबजी स्टाईलने एनिमी स्पॉटेड करत दंगा करत पोचलो आम्ही बारामोटीच्या विहिरीपाशी. बारामोटीच्या विहिरीबद्दल सांगायचं झालं तर ही काही साधी विहीर नाही राव. सातारा जिल्ह्यातल्या लिमगावच्या असलेली ही ऐतिहासिक वास्तू 1719 ते 1724च्या दरम्यान वीरबाई भोसले यांनी बांधलेली. विहीर तब्बल 110 फूट खोल, 50 फूट रुंद आणि अष्टकोनी आकाराची आहे. एकूण 15 मोठ असून एकावेळी 12 मोठाचा वापर व्हायचा, म्हणून तिला बारामोटीची विहीर म्हणतात. मध्यभागी भुयारी महाल आहे आणि पूर्वी इथं राजांचे खलबते सुद्धा चालायचे. आसपासच्या शेकडो आंब्यांच्या बागांना पाणी देण्यासाठी ही विहीर बांधण्यात आली होती. इतकी भारी वास्तू बघून आम्ही जरा फोटोशूट, रीलबाजी आणि दंगामस्ती केली. मग आम्ही निघालो माने भावकी गाडीवर बसून सातारकडे.